डिजनरेटिव्ह स्पाइन. डिजनरेटिव्ह म्हणजे झिजणं. शिर्यते तत शरीरम, जे झिजते ते शरीर. पण बऱ्याच वेळा आपली हाडंही झिजतात. बऱ्याच वेळा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि ते म्हणतात की तुझी हाडं झिजलेली आहेत, पोकळ झालेली आहेत, काळे डाग दिसतात, ते पांढरं दिसतंय. तर हे नक्की झिजणं म्हणजे काय, डिजनरेटिव्ह चेंजेस होतात म्हणजे काय, तर आपण बघूयात. हा एमआरआयचा रिपोर्ट आहे पेशंटचा. ठीक आहे. हे बघा, डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे काय, तर दोन वर्टेब्रल सेगमेंटमध्ये इथे बघितलं तुम्ही टोकं निघाली आहेत, याला ऑस्टिओफाईट्स म्हणतात. हे ऑस्टिओफाईट होण्याचं जे कारण आहे ते बोनचं अंतर, दोन मणक्यातलं अंतर हे कमी कमी होत जातो. दोन व्हर्टेब्रल सेगमेंट हे कमी कमी होत जातात आणि कमी झाल्यामुळे एकमेकाला हे चिकटले जातात. हे बघा, इथं अंतर कमी झालंय, इथे अंतर कमी झालंय, इथे बघा एकमेकाला बोन चिकटले गेले सगळे. तर डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द स्पाइन, हे बघा इथे टोकं निघाली आहे, तिथे खड्डा पडला, बघा यू शेप झालाय. झिजणं म्हणजे खड्डे पडणं, मणका बारीक होणं, दोन मणक्यातलं अंतर निसर्गता जे आहे ते कमी होणं. तर ह्या झिजलेल्या स्पाईनसाठी काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे अभ्यंग. अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला मसाज करणं. ते मसाज करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार, वात पित्त कफ प्रकृतीनुसार तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल, दूध, तुपाचा वापर करू शकता. त्याचबरोबर खारीक, हळीव, डिंकाचे लाडू हे पोटात जर खाण्यात ठेवलं तर बऱ्याच वेळा झीज जी प्रकार आहे ती कमी होते. पृथ्वी महाभूत शरीरातलं वाढलं पाहिजे. मधुर रसात्मक आहार पोटात गेला पाहिजे, जसं की खारीक, खोबरं, अक्रोड, खडीसाखर, विलायची ही पोटात जर गेली. वंशलोचन, सीतोपलादी चूर्ण जे आहे त्याच्यामध्ये वंशलोचनचं प्रमाण आहे. वंशलोचनमुळे ताकद वाढते. पद्मकाष्ठ नावाची जी वनस्पती आहे त्याच्यामुळे हाडातली ताकद वाढते. पृथ्वी महाभूत तिथे वाढतं. त्याचबरोबर लाक्षादी गुगुळ, अश्वगंधारिष्ट, त्रयोदशांग गुगुळ यासारखी औषधं पोटात घेतल्यामुळे दीर्घकालीन ही औषधं पोटात घ्यावी लागतात आणि ती घेतल्यामुळे झीज जो प्रकार आहे तो कमी होतो. बऱ्याच वेळा ॲलोपॅथीमध्ये कॅल्शियम दिले जातात, विटॅमिन्स दिले जातात. तर एक लक्षात घ्या, कॅल्शियम विटॅमिन हे निसर्गतः आपल्या शरीरात तयार झाले पाहिजे आणि ते तयार होण्यासाठी आपला अग्नी हा चांगला पाहिजे. अग्नी म्हणजे काय, तर चांगली भूक लागली पाहिजे आणि चांगली संडास झाली पाहिजे. ह्या जर दोन गोष्टी व्यवस्थित होत असेल तर निसर्गतः झीज ही थांबवता येते. या दोन्हीपैकी एक गोष्ट व्यवस्थित होत नसेल तर तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरला दाखवून त्याच्यावरती औषधं घ्या, म्हणजे तुम्हाला भूक चांगली लागायला लागेल. त्यासाठी घरच्या घरी आल्याचा तुकडा आणि मीठ जेवणाआधी चालू करायचं आहे. दोन्ही जेवणाआधी 1 ते 3 महिने हे तुम्ही कंटिन्युअस घेतलं तर भूक लागायला लागते आणि पचन सुधारतं आणि त्यातनं अस्थिधातू चांगला तयार होतो. अस्थिधातू चांगला तयार झाला की मज्जाधातू चांगला तयार होतो आणि त्याने पोषण होतं. हाडं दुखणं, मसलचं पेन होणं, सारखा वारंवार बारीक ताप येणं हे सगळे प्रकार बंद होतात. धन्यवाद.